आज आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत खमंग असं ज्वारीचं थालीपीठ। तसंही लहान मुलं ज्वारीची भाकरी खायला खूप कंटाळा करतात, पण ज्वारीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ही ताकद असते आणि ज्वारी आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगली असते। अशा प्रकारे तुम्ही 10 मिनिटांमध्ये हे ज्वारीचं थालीपीठ बनवून लहान मुलांना देऊ शकता। त्यासाठी इथे आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरे मी घेतलेले आहेत। याचं एक वाटण तयार करून घेऊया। या ठिकाणी बघा असं हे जाडं भरडं वाटण तयार करून घ्यायचं। आता आपण या ठिकाणी 1.5 कप ज्वारीचं पीठ घेऊयात। थालीपीठ थापताना ते तुटू नये, चिरा जाऊ नये म्हणून 4 चमचे भरून गव्हाचं पीठ घेऊया। थालीपीठ जास्त खमंग लागावं यासाठी 1 चमचा भरून डाळीचं पीठ घेऊयात। त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी पांढरे तीळ टाकायचे आहेत, अर्धा चमचा भर जिरे टाकायचे आहेत आणि हळद टाकायची आहे पाव चमचा भर। त्याचबरोबर जे लाल तिखट आहे ते आपण यामध्ये 1 चमचा भर टाकून घेऊयात आणि चवीनुसार मीठ टाकूया। इथे हिरवी मिरची वापरल्यामुळे लाल तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी घेतलेलं आहे। आवडीनुसार लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता। पिठामध्ये सगळं एकजीव करून घेतलेलं आहे। आता जो ठेचा तयार केलेला म्हणजे जे वाटण तयार केलेलं ते टाकूया। त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूया, 1 वाटी भरून साधारणपणे 1 मोठा कांदा घेतलेला आणि भरपूर सारी कांद्याची पात इथे टाकूयात। त्याचबरोबर इथे कोथिंबीर देखील आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये टाकायची आहे। 1 डाव भरून मी इथे तेल टाकलेलं आहे। आता हे सगळं आपण पिठामध्ये छान मिक्स करूया। कांद्याची पात तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्ही कांद्याचं प्रमाण, जो चिरलेला कांदा आहे त्याचं प्रमाण वाढवू शकता। आता थोडं थोडं थंड पाणी टाकून हे पीठ जे आहे ते भाकरीच्या पिठाप्रमाणे मळून घेऊया। इथे बघा असा हा गोळा तयार आहे। आता आपल्याला बघा हे थालीपीठ जे आहे ते थापून घ्यायचं आहे। तर तवा घ्यायचा, त्यावरती तेल पसरवून घ्यायचं आणि आता आपण हे थालीपीठ जे आहे ते तव्यावर थापून घेणार आहोत। जी पारंपरिक पद्धत आहे ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे, पण बघा जर तुम्हाला असं कापडावरती थापणं जमत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही तव्यावरती हे थालीपीठ थापायचं आहे। याने वेळही वाचतो आणि आपल्याला झटकीपट हे थालीपीठ बनवता येतं। अशा पद्धतीने याला होल करून घ्यायचे, म्हणजे तेल किंवा तूप जे आहे, लोणी आहे ते छान असं थालीपीठाला लागतं। तर अशा प्रकारे बघा हे होल करून घेतलेले आहेत। थालीपीठ थापलेलं आहे, यावरती तेल सोडून घेत आहे, म्हणजे थालीपीठ जे आहे ते चिकटून बसणार नाही, ते निघून येईल। आता आपण गॅसवरती हे ठेवलेलं आहे। मध्यम किंवा मीडियम आचेवरती थालीपीठ जे आहे ते चांगलं आपल्याला शेकून द्यायचं आहे। आता या ठिकाणी घरी केलेलंच हे लोणी आहे। लोणी कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। इथे जर तुम्ही थालीपीठ बनवण्यासाठी लोणी वापरलं तर थालीपीठाची चव जी आहे ती जास्त वाढते। तर तुम्ही इथे बघा तूप वापरा, तेल वापरा किंवा लोणी वापरा, दोन्ही साईडने छान हे थालीपीठ जे आहे ते मी खमंग खरपूस असं भाजून घेतलेलं आहे। आता दुसरी पद्धत जी आहे आपली पारंपरिक पद्धत ती सांगते। यासाठी एक स्वच्छ रुमाल किंवा सुती कापड घ्या, ते ओलं करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे थालीपीठ थापून घ्यायचं आहे आणि हे कापड उचलून अशा पद्धतीने आपल्याला तव्यावरती थालीपीठ टाकायचं आहे। हे कापड ओढून घ्यायचं आहे आणि पुन्हा दोन्ही बाजूने हे थालीपीठ छान असं शेकून घ्यायचं आहे। यावरती हे लोणी सोडून घेत आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला छान हे भाजून घ्यायचं आहे। बघा मी या ठिकाणी 2 पद्धती तुम्हाला सांगितलेल्या आहेत थालीपीठ थापण्याच्या। तुम्ही तव्यावरती थापू शकता किंवा मग अशा पद्धतीने तुम्ही सुती रुमालावर, सुती कापडावर देखील हे थापू शकता। अगदी 10 मिनिटामध्ये हे ज्वारीचं खमंग खुसखुशीत असं थालीपीठ तयार झालेलं आहे। हे तुम्ही दह्याबरोबर, लोण्याबरोबर, लोणच्याबरोबर खाऊ शकता, डब्याला देऊ शकता, रात्रीच्या जेवणासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता।